नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन यूट्यूब चॅनल आपले राणे कलर वर्ल्ड्स मध्ये। आपण आज माहिती सांगणार आहे A1 थिनर बद्दल। A1 थिनरचा आपण वापर टचवूड मध्ये, मेलामाइन मध्ये, पीओ पॅलेट मध्ये, पॉलिश मध्ये सर्व ठिकाणी आपण वापर करू शकतो। याचा फक्त इनॅमल मध्ये वापर होऊ शकत नाही, कारण इनॅमल मध्ये किंवा सॅटिन मध्ये जर टाकलं तर याचे पेंट फाटण्याची शक्यता जास्त असते। नाहीतर योग्य प्रमाणात याचा जर वापर केला तर हे इनॅमल मध्ये सुद्धा यूज करू शकतो। खरे तर थिनरचे मूळ नाव हे NC थिनरच आहे, पण कंपनी वाईज बघितलं तर आपण हा आहे A1 थिनर, आणि A1 थिनरच्या वरचा जर दिला असेल एशियन पेंट्सने तर A1 गोल्ड। दोन्ही पण क्लिअर फॉर्म मध्येच येतात, दोन्ही पण टचवूडला, मेलामाइनला, आपण पीओ पॅलेटला वगैरे किंवा डिकोला सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। हे आपण हातावरती जरी घेतलं तरी आपल्याला थंड असं लागते। हे ज्वलनशील असतं, याचा एक पेट्रोल सारखे एक प्रकारचा वास येतो आणि हे ज्वलनशील असतं। मित्रांनो, A1 थिनरची MRP जी आहे ती 250 आहे आणि ही मार्केटमध्ये आपल्याला 150 रुपयाला भेटते। आणि A1 गोल्डची जी MRP आहे ती आता सध्याची MRP आहे 281 आणि ही 150, 160, 70च्या आसपास भेटून जाते मार्केटमध्ये आपल्याला। तर याचा मेन यूज वूड फिनिश मध्ये होतो, पेंट पातळ करण्यासाठी होतो। मित्रांनो, याचा आपण उपयोग साफसफाईसाठी सुद्धा करू शकतो। पॉलिश करताना जर डाग लागले, पॉलिश लागलं, टचवूड पेंट साफसफाई करण्यासाठी उपयोग करू शकतो। त्याला जर आपण फायबरला उपयोग, याचा फायबरवरती पॉलिश करण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी याचा उपयोग करू शकत नाही, नाहीतर तो जळल्यासारखा प्रकार होतो। किती प्रमाणात करायचं म्हटलं तर त्याचा आपण पर लिटरला 100 ml ते 60-70 ml करू शकतो। आणि याचा वेदर वरती पण डिपेंड असते की आपण वेदर कोणता आहे त्याच्यावरती पण डिपेंड करू शकतो। आपण स्प्रे पेंट करत असेल तर थोडा याचा यूज जास्त प्रमाणात केला जातो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल थोडं कमेंट मध्ये सांगा। आपल्या पेंटर लोकांबरोबर थोडी याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया की याचा उपयोग कसा करतात, ते कशासाठी करतात, आणि याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शॉप बद्दल माहिती थोडी पेंटर लोकांकडून समजून घेऊया। एशियन पेंटचं नवीन पॅकिंग आलेलं आहे, मी याला पॉलिश मध्ये वापर करतो स्वतः, पण याचा वापर सर्व वूड फिनिशच्या मटेरियल मध्ये यूज करू शकतो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।